मी तुम्हाला आज अशा एका व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणार आहे की ज्यांनी केवळ उद्योग जगतालाच नाही तर भारतातील शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रांना नवी ओळख दिली। एकीकडे देशातील आयटी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे यशस्वी उद्योगपती, तर दुसरीकडे आपली बहुतेक संपत्ती शिक्षण आणि समाज कल्याणासाठी समर्पित करणारा विनम्र समाजसेवक म्हणजे अजीम हशम प्रेमजी। तुम्हाला माहितीये कोण होते हे अजीम हशम प्रेमजी? नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। अजीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईत झाला। त्यांचे वडील हशम प्रेमजी हे राईस किंग ऑफ बर्मा म्हणून फेमस होते आणि खाद्यतेल व्यवसायात प्रख्यात होते। त्यांच्या कुटुंबाची वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रोडक्ट्स ही कंपनी साबण, बेकरी फॅट्स आणि वनस्पती तुपाच्या व्यवसायात आघाडीवर होती। त्यामुळेच लहानपणापासूनच मूल्य शिक्षण आणि व्यवसाय दृष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजली होती। स्टॅनफोर्ड विद्यापीठात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या निधनामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतात परत येऊन कंपनीची सूत्र आपल्या हाती घेतली। ही बाब केवळ धाडसीच नव्हे तर एका उद्योजकाची सुरुवात होती, ज्यातून पुढे उभी राहिली जागतिक दर्जाची माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रो। प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली विप्रोने फक्त देशातच नव्हे तर जागतिक आयटी सेवा क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली। 1980च्या दशकात IBM भारतातून बाहेर पडत असताना त्यांनी संधी ओळखली आणि संगणक सेवा व सॉफ्टवेअर विकासात प्रवेश केला। प्रामाणिकपणा, व्यावसायिक नैतिकता आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी कंपनीला अब्जावधी डॉलरची उलाढाल गाठून दिली। विप्रो ही केवळ आयटी कंपनी न राहता प्रेमजी यांच्या दूरदृष्टीमुळे ग्राहक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, औद्योगिक अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण संबंधी उपाय आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या क्षेत्रातही विस्तारली। विप्रो कन्झ्युमर केअर, विप्रो GE हेल्थ केअर आणि विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग यांसारख्या उपकंपन्यांद्वारे त्यांनी भारतात आणि परदेशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। त्यांची गुंतवणूक कंपनी प्रेमजी इन्व्हेस्ट ही फ्लिपकार्ट, पॉलिसी बाजार, फर्स्ट क्राय यांसारख्या स्टार्टअप्स मध्ये भरीव गुंतवणूक करत आहे। पण प्रेमजी यांचा खरा गौरव त्यांच्या समाजोपयोगी दृष्टिकोनात आहे। त्यांनी उद्योगातून मिळवलेली संपत्ती समाजासाठी परत द्यावी ह्या ध्येयाने प्रेरित होऊन 2001 मध्ये अजीम प्रेमजी फाउंडेशनची स्थापना केली। ही संस्था भारतातील शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणांसाठी कार्यरत आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षण, प्रशिक्षण, शालेय दर्जा, पाठ्यक्रम सुधारणा आणि पालक सहभाग अशा विविध स्तरांवर काम करणं हे या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे। 2010 मध्ये त्यांनी अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटीची स्थापना केली। बंगळुरू आणि भोपाळ येथे कार्यरत असलेल्या या विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या विषयांवर दर्जेदार शिक्षण दिलं जातं। विशेष म्हणजे इथे 50%हून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं। प्रेमजी यांचा विश्वास आहे की समाज परिवर्तनाचे खरे साधन म्हणजे मूल्याधारित आणि सर्वसमावेशक शिक्षण। याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या अजीम प्रेमजी स्कूल्स या शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत पोषण, मानसिक आणि शारीरिक विकास, संस्कार अशा सर्वांगीण घटकांचा बळ देण्याचा प्रयत्न केला जातो। शिक्षण केवळ ज्ञानार्जन नव्हे तर मूल्यांची रुजवणूक असावी हा त्यांचा ठाम विश्वास आहे। 2019 मध्ये त्यांनी विप्रो मधील आपला मोठा हिस्सा अजीम प्रेमजी फाउंडेशन कडे हस्तांतरित केला आणि त्यांनी आजवर दिलेल्या एकूण दानाची रक्कम 21 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली। त्यांनी गिव्हिंग प्लेज या आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभागी होऊन आपली संपत्ती मानवतेच्या हितासाठी वापरण्याची प्रतिज्ञा केली। अजीम प्रेमजी यांच्या कार्याला भारत सरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण या राष्ट्रपदकांनी सन्मानित केले। पण त्यांच्या दातृत्वाची खरी झलक त्यांच्या संस्थांमध्ये, उपक्रमांमध्ये आणि प्रेरित तरुणांमध्ये नेहमीच दिसून येते। आजच्या भांडवली आणि तांत्रिकतेने झपाटलेल्या युगात अजीम प्रेमजी यांच्यासारख्या मूल्यनिष्ठ, समाजभान असलेले नेतृत्व दुर्मिळ आहे। त्यांनी सिद्ध केलं की व्यवसाय म्हणजे केवळ नफा कमावणं नव्हे तर समाज परिवर्तनाचं प्रभावी साधनही होऊ शकतं आणि त्याचं सर्वात उज्ज्वल उदाहरण म्हणजे अजीम प्रेमजी। ही विशेष माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा
आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPrack.com.